नमस्कार श्रोते हो, कथारंग बाय सानिका या कथा मंचावर सर्वांचे स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात ज्योत्स्ना देवधर यांच्या मंत्रचळा या कथासंग्रहातून ठिणगी नावाची कथा. कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक प्रेमळ विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही या चॅनलवरच्या कथा ऐकून हे चॅनल तुमच्याकडनं सबस्क्राईब झालं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबतच ते बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजेच चॅनलवर येणाऱ्या कथांचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. चला तर ऐकूया ज्योत्स्ना देवधर लिखित कथा ठिणगी. अजयची बदली झाली आणि तो दूरवर उत्तर प्रदेशात निघून गेला होता. कुठे सातारा आणि कुठे गोरखपूर. त्याच्या बँकेनं त्यांना आजवर या ना त्या निमित्तानं नाकारलेल्या बदलीचा जसा सूड उगवला होता. तिथे नव्याने शाखा उघडायची होती. तिची सगळी जबाबदारी अजयवर सोपवली होती. पद आणि पगार दोन्हीत बढती झाली होती. पण कुठे जायचं? जावं लागलं. इतक्या वर्षांनी नोकरी सोडता थोडीच येते. उषा साताऱ्यालाच राहिली. मुलगा इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होता, मुलगी 10वीला. अजय बरोबर तिकडे जाण्याचा विचार करणेही शक्य नव्हते. नवरा बायकोची ताटातूट दोघांनाही जीवघेणी वाटत होती. बरं, वरचेवर येणे जाणेही शक्य नव्हते. उषा डोळे पुसत नवऱ्याच्या जाण्याची तयारी करत होती. तो तिला समजावत होता, पण मनाला फार हुरहुर लागली होती. नको वाटत होतं तिथे जायला. नोकरी सोडून द्यायचा 100 वेळा विचार मनात आला. पण मुलांची शिक्षण, त्यांचे लग्न, त्यांचं भविष्य ही सगळी जबाबदारी बाप म्हणून नाकारता येत नव्हती. बरं, बँकेचा पगार, सवलती पण भरपूर होत्या. मोह होताच. गोरखपूरला थंडी, उन्हाळा, पावसाळा कसा आणि कितपत असेल? राहायची जागा ऑफिसपासून लांब असेल की जवळ असेल? कामाला माणूस मिळेल? जेवणाचं काय? आवडेल ते आपल्या नवऱ्याला? त्याला बरं नाही वाटलं तर? आपल्याला कसं आणि केव्हा कळेल? आपण जाऊ शकू वेळेवर? नाना शंका, 100 काळज्या उषाला त्रस्त करत होत्या. आजवर बदली झाली की ती जवळपास 2-4 तासांच्या अंतरावर असायची आणि आपण मुलं होतोच बरोबर. आत्ताच ही अशी वेळ आली. कधी भेटेल आपला नवरा आपल्याला? जायच्या दिवशी अजय उषाला नाना गोष्टी समजावत राहिला. नाना प्रकारची बिलं, बँकेची कामे, कॉर्पोरेशनचे टॅक्स, सोसायटीचा खर्च, मुलांची फी, डीडी म्हणजे काय, 1 न 2. उषाला आजवर असली कामं करावीच लागली नव्हती. नवरा समर्थ होता, करत होता. विजेचं बिल कुठं भरायचं, टॅक्स कुठे आणि कसा भरायचा माहीत नव्हतं. मला हे काहीही जमायचं नाही हो. जमेल, तू काही अडाणी नाहीस. हळूहळू जमेल सगळं. पण दीपकला समजावतो, तो करील ही कामे. दीपक, त्याचा अभ्यास, त्याचे प्रॅक्टिकल्स, त्याचे नाना छंद, 1 ना 2. तो घरात असतो कुठे? सारखा मित्रांच्या गराड्यात असतो. दोघांचं महत्त्वाचं वर्ष आहे. त्यांचा क्लास, अभ्यास, प्रकृती नीट सांभाळ, लक्ष ठेव. अशा नाना प्रकारच्या जबाबदाऱ्या बायकोवर सोपवून अजय दूरवर निघून गेला. गोरखपूर नकाशावर शोधावंच लागलं होतं. तिथली भाषा कोणती असेल कोण जाणे. धड हिंदी पण नसेल. पोचल्याचं पत्र यायचं. आपलं उत्तर जायला आठवडे लोटायचे. नवरा गेला आणि उषाला सकाळपासूनच जाणवू लागलं की आपल्या मागचे सगळे व्यापच संपलेत की काय. नवऱ्याला वेळेवर उठवायचं, त्याला 2-4 वेळा लागणारा चहा, तोही प्रत्येक वेळी ताजा. टोस्ट भाजून
लोणी लावून जॅमची बाटली उघडून त्यात चमचा घालून नवऱ्यासमोर ठेवलं तर तो ते खाणार. कधी आपल्या हातानं उकडलेलं अंडसुद्धा सोलून नाही घेतलं. आता तिथं हे सर्व कोण करील? आपला आयतोबा नवरा अशानं उपाशीच राहील. आपला उभा दिवस त्याच्या नादात जायचा. आंघोळीला गेला की टॉवेल नेणार नाही. आपले कपडे परटाला टाकणार नाही. इतकंच काय, त्याचे कपडे आपणच शिवायला टाकत होतो, विकत घेत होतो. मुलं तर काय शिकतायत म्हणजे आईवर उपकारच करतायत जणू. घरातलं काही काम करावं असं मनातही येत नाही. आपली बहीण म्हणते ते खरं, चूक आपली आहे. आपणच त्यांना लाडवून ठेवलंय. बाबासाहेब स्वतःची सगळी कामं करतात. इतकंच काय, आपल्या चहा नाश्त्याबरोबर ताईचाही चहा नाश्ता तयार करतात. म्हणून तर ताई सगळा वेळ समाजकार्यात तिच्या नाना छंदात उद्योगात घालवते. नाहीतर आपण घरघुशा, स्वयंपाकीन, मोलकरीन, नर्स, नुसत्या कष्टकरी, कुणालाच त्याचं मोल नाही. आपल्या अशा स्वभावामुळेच सासूबाई मामंजींचं अखेरचं आजारपण, सेवा आपल्याच माथी पडली. दोघी जावा नामा निराळ्या राहिल्या. त्या नोकरी करणार. आपण कुठे कधी 4 पैसे मिळवले? गंमत म्हणजे वडील दूरवर गेल्यावर दीपकनं घरातल्या प्रमुख माणसाची भूमिका फार चलाखीनं आत्मसात केली. त्यानं अभ्यासाचं निमित्त करून आरतीला, आपल्या धाकट्या बहिणीला, आईच्या सोबतीला झोपायला लावलं. वडिलांचं कपाट, त्यांचे अंगाला येतील ते कपडे, त्यांचा स्वेटर, त्यांच्या मागे राहिलेल्या वस्तू बळकावल्या. इतकंच नाही तर सकाळी उठून, आई उशीर झाला ग, तेवढं पावाला लोणी लावून दे ना. आरती, अगं अंड सोलून ठेव की, अशा मागण्या सुरू केल्या. घरी त्याच्या मित्रांची ये जा वाढली. त्यांचे खाणे चहापाणी होऊ लागले. अभ्यासाच्या निमित्तानं रात्री उशिरा घरी यायला लागला. आपल्या खोलीचं दार लावून झोपू लागलं. मधूनच आईवर चिडू लागला, आरतीवर ओरडू लागला, पैशाच्या मागण्या वाढू लागल्या. उषा चक्रावून गेली. घरात नवरा नसताना मुलगा अरेरावी करील, पुरुषी वृत्ती गाजवेल याची पुसट कल्पनाही तिच्या मनात आली नव्हती. आश्चर्य म्हणजे कामवाली बाई पण वेळेवर येईनशी झाली. दीपक तिच्यावर ओरडला तर ती ऐकून घेत असे, पण उषाच्या तक्रारीला उलटून उत्तर देई. येणारा जाणारा सहज म्हणून जाई. दीपक सारखा तरुण मुलगा घरात आहे म्हणून बरं, नाहीतर हल्ली असं एकटं राहणं कठीणच. गुंडगिरी फार वाढली आहे. नवरा घरात नाही म्हटल्यावर मोलकरणीपासून मुलापर्यंत अशा काही समस्यांना तोंड द्यावं लागेल असं उषाला वाटलं नव्हतं. मुलाचा चढेलपणा तिला सहन होत नव्हता. आपण आईला भीत नाही, आता आपणच घरातले प्रमुख आहोत ही जाणीव त्याच्या वागण्यात सतत वाढत होती, वाढतच होती. हे थांबवलंच पाहिजे. आपण तरुण वयात सासू सासऱ्यांच्या तैनातीत राहिलो, मग नवऱ्याच्या. आता हा मुलगा आपल्याला वाकू पाहतोय, आपण वाकायचं नाही. उषाच्या मनात मीपणाची ठिणगी प्रथमच पडली होती. हळूहळू ती पेट घेत होती. उषा भयंकर अस्वस्थ झाली. तरुण मुलाची दंडेली तिला सहन होत नव्हती, पण विरोध तरी कसा करावा तेही कळत नव्हतं. त्यानं केलेल्या अपमानानं डोकं फिरत होतं. अजयकडे नेहमी येणारे सोसायटीतले आप्पासाहेब त्याची चौकशी करायच्या निमित्ताने आले. काही मदत लागली तर सांगा म्हणाले. नेहमी येणारे वडीलधारे माणूस म्हणून उषा आपल्या भाबड्या अनुभवी स्वभावाप्रमाणे त्यांच्याकडे स्वतःच्या मनातली तगमग बोलून गेली. मी आहे ना, काळजी नाही करायची. अर्ध्या रात्री हाक मारा, मी हजर असेन.
हे शब्द, त्यातला लघळपणा, डोळ्यातली वासना, उगाच स्पर्श करायचा प्रयत्न. उषा हादरलीच. ठरवलं, आता कुणाला काहीही सांगणं पण बंद. शेवटी अजयला लांबलचक पत्र लिहिलं. सगळं सविस्तर. मनातली तगमग, अपमानाची तलखी, मीपणाची जाणीव, उद्रेकाची, विरोधाची ठिणगी, सगळं सगळं लिहिलं. कित्येक तास घालवले. 2 दिवस लिहित राहिली. परत परत पत्र वाचलं. मन खूप हलकं झालं. भरपूर तिकीटं लावली. पाकिटावर स्वतःचा पण सविस्तर पत्ता लिहिला. पत्र पोस्टात टाकलं आणि नवऱ्याच्या उत्तराची वाट पाहत राहिली. खूप वाट पाहिल्यावर नवऱ्याचं पत्र आलं. त्याची तिथे छान सोय झाली होती. बाई कामाला मिळाली होती. ती खूप तत्परतेनं त्याचं व्यवस्थित करत होती. काम खूप आहे, जबाबदारी तर प्रचंडच. त्यामुळे सविस्तर पत्र लिहायला सवड नाही आहे. स्टाफ पण नशिबानं उत्साही मिळाला आहे. मी मजेत आहे, काळजी करू नकोस. उषा वारंवार पत्र वाचत होती. पत्रावरची तारीख पाहत होती. आपल्या एवढ्या प्रदीर्घ पत्राला, नवऱ्याच्या आठवणीत समरसून लिहिलेल्या पत्राला असं हे उत्तर? तिचा विश्वासच बसेना. आपलं पत्र मिळालंच नसावं अशा निष्कर्षाला ती आली होती. दुसऱ्या दिवशी दीपकच्या नावानं इनलँड आलं. मुलगा कॉलेजातनं येईतो तिला धीर निघेना. लिहिलं होतं, दीपक, तुझ्या आईचं मोठं पत्र मिळालं. तू घरात जबाबदारीने समजुतीने वागायला हवं. आता माझ्याऐवजी तूच घराचा आधार व्हायला हवं. तुझी आई स्वभावानं भाबडी आहे, भोळी आहे. जन्मभर तिनं दुसऱ्याची सोय पाहिली, त्यांच्या सवयी जपल्या. आता तिला कमीत कमी त्रास होईल असं पहा. सोसायटीत समर्थपणे, धीटपणे वाग. तुझ्या आईच्या, बहिणीच्या पाठीशी तू समर्थपणे उभा आहेस असं त्यांना वाटलं पाहिजे. असंच खूप काही बाई लिहिलेलं होतं. शेवटी तुझ्या आईला सविस्तर वेळ मिळाला की लिहितोच असंही लिहिलं होतं. हे पत्र वाचून उषाच्या अंगाचा भडकाच उडाला. वाटलं आपला नवरा मुलाच्या अहंकाराला खतपाणीच घालतोय. मनातली ठिणगी धगधगली. पण त्याहून जास्त आरडाओरडा, धिंगाणा घातला तो दीपकनं. माझं पत्र तू फोडलंसच का म्हणून चिडला, तनतनला. न जेवता निघून गेला. दुसऱ्याची पत्र फोडू नये ही शिकवण तोंडावर फेकून गेला. वयाची 40शी आली. आपण काय मिळवलं आणि किती गमावलं याचा ताळमेळच बसेना. सगळ्यांनीच आपला वापर करून घेतला, उपयोग करून घेतला. आपल्याला गृहीतच धरलं. यात त्यांची चूक कमी, आपली जास्त आहे. आपण हे स्वार्थी, मतलबी स्वभाव पोसले. दोष आपल्या स्वभावातच आहे. प्रत्येकजण आपल्याशी सवलत का घेतो, कसा घेतो? मरताना आपण फक्त अमक्याची बायको, तमक्याची आई म्हणूनच मरणार आहोत. आपलं स्वतंत्र अस्तित्व नाही, आपली स्वतंत्र ओळख नाही. या कुटुंबाच्या दारावर आपल्या नावाची पाटी नाही. नवऱ्याचं पुरुषपण, त्याची पुरुषी अरेरावी, सत्ता, अधिकार आपण मूर्खपणाने सोसत राहिलो, मिरवत राहिलो. आता मुलाच्या रूपानं बाटली बाहेर पडलेला पुरुषी अहंकार, सत्ता, अधिकार, उर्मटपणा, ऐटीपणा हा राक्षस आपण वेळेवर बंदिस्त केला पाहिजे. आपली मुलगी आरती हिला आत्ताच तिच्या स्वत्वाची, तिच्या अस्मितेची, मीपणाची जाणीव करून द्यायला हवी. आजपासून दीपकशी कणखरपणे वागायचं. त्याचा उर्मटपणा जिथल्या तिथे ठेचून काढायचा. त्याची कामं त्यालाच करायला लावायची. आपल्या अशा वागण्यानं दीपक कदाचित डोकं फिरून घेईल, नापास होईल. होऊ देत. भांडेल, भांडू देत. रागाच्या भरात घर सोडून जाईल, जाऊ दे. बाहेरचे टक्के टोनपे खाऊन आपोआप घरात येईल. त्याला डोईजड होऊ द्यायचं नाही.
तो आत्ताच वटणीवर आला तर येईल. आता यापुढे नवऱ्याजवळही केविलवाणं होऊन काही सांगायचं नाही. हे सगळं करायलाच हवं. नाहीतर आरतीच्या रूपानं, दीपकच्या बायकोच्या रूपानं अनेक उषा जगत राहतील, पिचत खचत राहतील, खर्ची पडत राहतील. आपल्या मनात पडलेली स्वत्वाच्या जाणीवेची ही ठिणगी फुलवतच ठेवायची. त्यावर राख जमू द्यायची नाही. मुलाच्या टेबलावर त्याला आलेलं अजयचं पत्र होतं. उषाने ते फाडून चिंध्या केलं. मनोमन म्हणाली, मला तुमच्या मुलाचा असा आधार नकोय. माझी मी समर्थ आहे. श्रोते हो, कशी वाटली आजची कथा? वाटली ना आपल्यातलीच? कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुमचे कमेंट या कथेबद्दलचे सांगायला विसरू नका. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन कथेसह. तोपर्यंत कीप स्माइल अँड कीप लिसनिंग.